हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील आजच्या या ओसीच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपल्याला नेचर ऑफ प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट, मराठीमध्ये आपण याला स्वरूप म्हणतो. ठीक आहे. आता नेचर म्हणजेच काय, थोडक्यात ते प्रिन्सिपल्स कसे असणार आहेत, कशा पद्धतीने कुठे कुठे लागू करणार. नेचर म्हणजे आपण त्याच्या स्वभावाबद्दल बोलणार आहोत, बिहेवियर बद्दल बोलणार आहोत. ओके, चला चेक करा. आता या ठिकाणी काहीतरी छोटीशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती बघू. त्याच्यानंतर आपण आपले एक एक प्रिन्सिपल्स हँडल करू. ओके, इथे चेक करा. या ठिकाणी मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर फॉर्म टू गाईड अँड इन्फ्लुएन्स द बिहेवियर ऑफ एम्प्लॉईज. म्हणजेच आपले जे मॅनेजमेंट ऑफ प्रिन्सिपल्स, आपण जे 14 प्रिन्सिपल्स पाहिलो, ते ज्यांनी अगोदर नेचर बघत असतील, नेचर ऑफ प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट हा व्हिडिओ बघत असतील, तर त्यांनी अगोदर कृपया करून हेनरी फ्युएलचे 14 प्रिन्सिपल्स बघायचे, तरच तुम्हाला हे बाकीचे व्हिडिओ समजतील. ओके, बघा या ठिकाणी काय म्हटलं होतं, मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर फॉर्म्ड. म्हणजे मॅनेजमेंट प्रिन्सिपल जे आहेत ते कशासाठी तयार करण्यात आले, तर आपल्या एम्प्लॉईजच्या मानवी वर्तणुकीवर किंवा एम्प्लॉईजला इन्फ्लुएन्स करण्यासाठी, मानवी वर्तणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी, ते चुकीच्या दिशेने जात असतील तर त्यांना राईट वे, राईट पाथ दाखवण्यासाठी आणि त्यांना वेळोवेळी गाईड करण्यासाठी. ओके, पुढे these principles insist on improving efficiency of organizational resource in terms of profit. म्हणजेच की या प्रिन्सिपलमुळे आपली जी ऑर्गनायझेशनल रिसोर्स आहेत, मानवी संसाधने किंवा इतर कोणते रिसोर्स असतील, त्या रिसोर्सची एफिशियन्सी त्यांनी प्रॉफिट मध्ये वाढवण्यास मदत करतात. खूप सोपं आहे. ही लाईन काय सांगते, जे आपले रिसोर्स आहेत त्या रिसोर्सचा चांगला उपयोग करायचा. चांगला उपयोग केल्यानंतर एफिशियन्सी लेवल वाढेल, एम्प्लॉईजची वाढेल, मॅनेजरची वाढेल, बिझनेसची वाढेल. ती वाढल्यानंतर ऑटोमॅटिकली आपल्या बिझनेसला प्रॉफिट होईल. ओके, दीज प्रिन्सिपल्स also focus on the best coordination between superior, subordinates and all the members of organization. म्हणजेच आपलं जे मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आहेत, 14 प्रिन्सिपल्स आपण पाहिलो, तर ते प्रिन्सिपल प्रत्येक ठिकाणी समन्वय, कोऑर्डिनेशन आणण्यास सुद्धा हेल्प करत असतात. तर एकतर तो सबऑर्डिनेट असू दे किंवा सुपिरियर, यांच्या दोघांमध्ये, किंवा डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट मध्ये, किंवा आपल्या बिझनेसमध्ये 3 लेवलवरती मॅनेजमेंट असतं, टॉप लेवल, मिडल लेवल आणि लोअर लेवल. तर तिन्ही लेवल मध्ये सुद्धा कोऑर्डिनेशन आणण्यासाठी आपल्याला प्रिन्सिपल्स हेल्प करत असतात. ओके, आता खाली या ठिकाणी द नेचर ऑफ मॅनेजमेंट प्रिन्सिपल इज गिवन बिलो. एक नेचर आपण डिस्कस करूया. पहिला जो आहे, फर्स्ट वन जो आहे, युनिव्हर्सल ऍप्लिकेशन. आता मेन हेडलाईनच वाचल्यानंतर, मेन पॉइंट वाचल्यानंतर याचा मीनिंग आपल्याला समजतोय. युनिव्हर्सल ऍप्लिकेशन म्हणजेच काय, सर्वत्र अप्लाय होणे, सगळीकडे लागू होणे. मराठीमध्ये मीनिंग बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, द प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आर युनिव्हर्सल इन नेचर. म्हणजेच आपले प्रिन्सिपल प्रत्येक ठिकाणी लागू होत असतात. छोट्यातला छोटा बिझनेस, मोठ्यातला मोठा बिझनेस, किंवा कुठेतरी दूर कोणत्या तरी कोपऱ्यात आपला बिझनेस असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपले प्रिन्सिपल्स लागू होत असतात. ओके, that means they can be applied to all type of organization. Yes, all type of organization ला लागू होत असतात, irrespective of their size and nature. आता ऑल टाइप ऑफ ऑर्गनायझेशनला लागू होतात ते पण आहे, आणि प्रत्येक साईजच्या, आकाराच्या, आपल्या बिझनेसचा स्ट्रक्चर स्मॉल असेल तिथेही प्रिन्सिपल असतात, जर लार्ज असेल तिथेही प्रिन्सिपल असतात. नेचर बद्दल जर बोलायचं असेल तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असू दे, प्रिन्सिपल आहेत. सर्व्हिस सेक्टर असू दे, त्या ठिकाणी सुद्धा प्रिन्सिपल अप्लाय होत असतात. ओके, देअर रिझल्ट मे वरी. म्हणजे शेवटी जो परिणाम, प्रिन्सिपलचा उपयोग केल्यानंतर शेवटी परिणाम वेगवेगळा येऊ शकतो. ऍप्लिकेशन मे बी मोडिफाईड म्हणजेच काय,
वेगवेगळ्या पद्धतीने लागू होऊ शकतात प्रत्येक बिझनेसमध्ये, बट दीज आर सुटेबल फॉर ऑल काइंड्स ऑफ ऑर्गनायझेशन. आता इथे दोन गोष्टी लक्षात ठेवा. द रिझल्ट मे बी व्हरी, म्हणजे जे शेवटी परिणाम मिळतो तो वेगवेगळा येऊ शकतो. कधी कुणाला प्रॉफिट होते, कधी कुणाला होत नाही, कधी कुणाला जास्त प्रॉफिट होते. जो रिझल्ट असतो शेवटी तत्वांचा उपयोग केल्यानंतर, प्रिन्सिपलचा यूज केल्यानंतर, ओके, ते वेगवेगळा असू शकतो. आणि प्रत्येक ठिकाणी वापरण्याची पद्धत पण वेगवेगळी असू शकते. जसं आपण बघितलो, जर स्मॉल संघटन, आपलं बिझनेसचं स्ट्रक्चर स्मॉल असेल, साईज स्मॉल असेल, तर आपण सेंट्रलायझेशन करतो, आणि लार्ज असेल तर डिसेंट्रलायझेशन, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने लागू करू शकतो. ठीक आहे, पण प्रत्येक ठिकाणी वापरली जातात हे महत्वाचं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने वापरली जातात, वापरल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे परिणाम, रिझल्ट सुद्धा देऊ शकतात, पण वापरतात प्रत्येक ठिकाणी हे महत्वाचं आहे. सिमिलरली दे आर ऍप्लिकेबल टू ऑल लेवल्स ऑफ मॅनेजमेंट, म्हणजेच की प्रत्येक मॅनेजमेंट लेवलवरती सुद्धा ऍप्लिकेबल असतात. कोणते कोणते? टॉप लेवल, मिडल लेवल आणि लोअर लेवल, तिन्ही लेवल ऑफ मॅनेजमेंट वरती सुद्धा प्रिन्सिपल्स अप्लाय होत असतात. ओके, क्लिअर आहे? परत एकदा सांगते मी तुम्हाला, आपलं जे प्रिन्सिपल्स आहेत, ठीक आहे, प्रिन्सिपल आहे तो लार्ज साईज ऑफ बिझनेसला लागू होतं, त्या बिझनेसमध्ये अप्लाय होत असतात. प्रायव्हेट बिझनेस असेल तरीही अप्लाय होतं. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधले बिझनेस असतील तरीही अप्लाय होतं. पब्लिक सेक्टर मध्ये बिझनेस असतील तरीही अप्लाय होतं. स्मॉल साईज ऑफ बिझनेस असेल तरीही अप्लाय होतं. बिझनेस असेल अप्लाय होते. सर्व्हिस सेक्टर असू दे अप्लाय होते. सर्व्हिस सेक्टर म्हणजेच काय, ते कन्स्ट्रक्शन वगैरे हे सर्व्हिस सेक्टर मध्ये येतं, या ठिकाणी सुद्धा अप्लाय होते. नॉन बिझनेस असू दे, नॉन बिझनेस म्हणजेच काय, एनपीओ, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, एनपीओ ला सुद्धा प्रिन्सिपल्स, एनपीओ मध्ये सुद्धा प्रिन्सिपल्स लागू केले जातात, प्रिन्सिपल्सचा उपयोग केला जातो. ओके, त्याच्यानंतर सेकंड वन आहे आपलं जनरल गाईडलाईन. सेकंड वन कोणतं असेल? जनरल गाईडलाईन्स. आता याच्यामध्ये काय सांगितलं, आणि हा अतिशय महत्वाचा आहे, सगळा प्रिन्सिपलचा सार फक्त या जनरल गाईडलाईन्स यामध्येच आहे. नीट समजून घ्या जनरल गाईडलाईन्स काय असतं. आता जनरल गाईडलाईन्स म्हणजे आपले जे प्रिन्सिपल्स असतात, फक्त आणि फक्त आपल्याला गाईड करत असतात, रेडीमेड सोल्युशन देत नाहीत. एखादी सिच्युएशन आपल्या बिझनेस मध्ये आली, मॅनेजरला समजत नव्हतं कसं टॅकल करायचं, कसं हँडल करायचं, अशा वेळेस त्याने प्रिन्सिपल्सचा उपयोग केला, यूज केला, पण प्रिन्सिपल त्याला फक्त गाईड करतात, आयतं सोल्युशन प्रोव्हाइड करत नाहीत, रेडीमेड सोल्युशन देत नाहीत, फक्त सांगतात. जर तुझ्या म्हणजे मॅनेजर तुझ्या जर बिझनेस मध्ये एम्प्लॉईज सोडून जात असतील बिझनेस, तर अशा वेळेस तू प्रिन्सिपल ऑफ रेम्युनरेशनचा उपयोग कर, त्यांना सॅलरी चांगली दे, त्यांना हॉलिडेज दे, त्यांना बोनस दे, मग बघ काय परिणाम होतो. फक्त सांगतात. आता प्रिन्सिपल ऑफ रेम्युनरेशन कशा पद्धतीने अप्लाय करायचे हे त्या मॅनेजरवर डिपेंड असेल. कसं डिपेंड असेल? जर त्याच्या बिझनेस मध्ये टर्नओव्हर 1 CR असेल, 1 करोड असेल, अशा वेळेस तो त्याच्या एम्प्लॉईजला सॅलरी जास्त देऊ शकतो. ठीक आहे, आता कशा पद्धतीने तो प्रिन्सिपल्सचा यूज करेल ते त्याच्यावर डिपेंड असेल. फक्त एवढंच की या ठिकाणी काय म्हटलं, जनरल गाईडलाईन्स म्हणजे आपले प्रिन्सिपल फक्त गाईड करतात, फक्त आणि फक्त गाईड करत असतात. बाकीचं सगळं पुढचं मॅनेजरला बघून घ्यावं लागतं. बघा या ठिकाणी तेच सांगितले, मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स प्रोव्हाइड जनरल गाईडलाईन्स, मार्गदर्शन करतात. कशासाठी? टॅकलिंग द ऑर्गनायझेशनल सिच्युएशन, आपल्या बिझनेस मध्ये जे काही सिच्युएशन असते, परिस्थिती असते, त्या परिस्थितीला फेस करण्यासाठी, टॅकल करण्यासाठी, हाताळण्यासाठी मदत करत असतात. वाइजली एज वेल एज इन सॉल्विंग द प्रॉब्लेम्स, जे काही प्रॉब्लेम्स असतात ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा प्रिन्सिपल्स आपल्याला त्या ठिकाणी हेल्प करत असतात. दे आर नॉट रिजिड. रिजिड मीन्स कडक. रिजिड मीन्स काय? कडक. दे आर नॉट रिजिड म्हणलेलं आहे, म्हणजेच प्रिन्सिपल्सचा स्वभाव
नेचर कडक नसतो. आता कडक नसतो काय लँग्वेज, रिजिड, कडक हे काही समजलं नाही. म्हणजेच की थोडस मऊ स्वरूपाचे असतात या भाषेत जर बोलायचं असेल. आणखीन म्हणजेच लवचिक असतात, फ्लेक्झिबल असतात. रिजिड नसतात म्हणजेच काय, कडक स्वरूपाचे नसतात, त्यांच्यामध्ये चेंजेस करता येतात, फ्लेक्झिबल असतात प्रिन्सिपल्स. नेक्स्ट पॉइंट आपल्याला तेच डिस्कस करायचंय पुढे. Which management principles are to be applied depends upon the situation. कोणते तत्वांचा उपयोग करायचा हे त्या सिच्युएशन वर डिपेंड असते. पुढे साईज वर डिपेंड असते. ठीक आहे, सिच्युएशन वर डिपेंड असते, साईज वर डिपेंड असते आणि नेचर वर डिपेंड असते, हे आपल्याला माहिती आहे. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी एक्झाम्पल दिले बघा. when we say fair remuneration, म्हणजेच आपण ज्यावेळेस योग्य मोबदला हा शब्द वापरतो, then the term fair can vary. म्हणजेच फेअर हा शब्द वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो. योग्य हा शब्द वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो. कसा तर नेचर वरनं, साईज वरनं, फायनान्शियल कंडिशन ऑफ द ऑर्गनायझेशन वरनं. आता याचं मीनिंग काय आहे? थोडक्यामध्ये ज्यावेळेस आपण योग्य मोबदला असं म्हणतो, योग्य हा शब्द त्या बिझनेसच्या नेचर नुसार, साईज नुसार आणि फायनान्शियल कंडिशन नुसार असतं. कसं तर आपल्या बिझनेसचा नेचर नुसार, म्हणजे आपले बिझनेस कोणतं आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे का सर्व्हिस सेक्टर आहे, याच्यावरनं सॅलरी दिली जाते. कमी जास्त असू शकते ना. जर आपला बिझनेस स्मॉल असेल, स्मॉल बिझनेस मध्ये सॅलरी कमी दिली जाते आणि आपला बिझनेस लार्ज असेल, अशा वेळेस आपल्याकडे लार्ज म्हटल्यानंतर टर्नओव्हर पण वगैरे जास्त असतं, प्रॉफिट जास्त होत असतं, सॅलरी आपण जास्त देत असतो. फरक आहे, मग हेच सांगते या ठिकाणी. आणि फायनान्शियल कंडिशन, फायनान्शियल कंडिशन म्हणजेच काय, आर्थिक परिस्थितीनुसार. म्हणजेच काय, माझं टर्नओव्हरच 50,000 आहे आणि मी एम्प्लॉईजला म्हणते की मी तुम्हाला 1 लाख सॅलरी देईन, 1 लाख सॅलरी देईन, यावेळेस चुकीचं आहे. मग योग्य हा शब्द कधी वापरला जातो? मग प्रिन्सिपल्स आपल्याला काय सांगतात? जेवढं तुमची फायनान्शियल कंडिशन आहे, 50,000 तुमचं टर्नओव्हर म्हणजे 50,000 तुमचं टर्नओव्हर असेल, तर तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजला सॅलरी 10,000 पण जास्त होईल, 1,000, 4,000, 5,000 अशी सॅलरी द्या. 1 लाख कोणत्या बेसिसवर देतात? तुमच्याकडेच पैसे नाही तर तुम्ही एम्प्लॉईजला काय पैसे देणार? ओके, प्रिन्सिपल फक्त सांगतात. आता किती सॅलरी द्यायची, कशी द्यायची हे त्या मॅनेजरवर डिपेंड असते. क्लिअर आहे? ओके, आता बेसिक आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगते. जनरल गाईडलाईन्स म्हणजे जसं आपल्याला पेन होत असेल, आपलं डोकं दुखत असेल, पेन होत असेल, तर अशा वेळेस आपण पेन किलर घेतलं की आपलं पेन गायब होतं. माहिती आपल्याला पेन होतंय म्हणून पेन किलर घेतलं आणि आपलं डोकेदुखी किंवा जे काही पेन होत होतं ते गायब झालं. म्हणजेच काय, या ठिकाणी आपल्याला एखादं सिच्युएशन आली, प्रॉब्लेम आली, तर आपण पेन किलर घेतलो आणि लगेच सोल्युशन मिळालं, रेडीमेड सोल्युशन मिळालं, आपलं पेन पूर्णपणे गायब झालं. तर असं रेडीमेड सोल्युशन प्रिन्सिपल्स प्रोव्हाइड करत नाहीत, तर ते काय करतात? नुसतं गाईड करत असतात. ओके, देन इथे एक एक्झाम्पल आणखीन एक समजून सांगते. या ठिकाणी एक मुलगी रडत आहे, तर अशा वेळेस हिला हिच्या घरच्यांनी सांगितलं होतं, जर तुझी बहीण रडत असेल असंच कधी, तर तू तिला चॉकलेट दे. पण असे काही मुलं असतात, मुली असतात की चॉकलेट देऊन पण रडत असतात. मग अशा वेळेस काय करावं हे तिला कुणी सांगितलंच नाही. मग प्रिन्सिपल सुद्धा असेच असतात, फक्त तुम्हाला गाईड करतात. आता पुढे काय करायचं हे या मुलीने डिस्कस करून म्हणजे पाहून घ्यावं लागेल. ओके, क्लिअर आहे? त्याच्यानंतर थर्ड वन बघा काय सांगितलेलं आहे या ठिकाणी. प्रिन्सिपल्स आर फॉर्म्ड बाय प्रॅक्टिस अँड एक्सपेरिमेंट्स. म्हणजेच की आपले जे प्रिन्सिपल्स आहेत, सराव आणि प्रॅक्टिस करून, सराव करून तयार केलेले आहेत. असंच नाही आले, आज हेनरी फ्युअल रात्री झोपले, उद्या आपले प्रिन्सिपल्स तयार झाले, असं
नसतं. मग काय असतं? मी आधीच सांगितलं 14 प्रिन्सिपल्सच्या हेनरी फॉल बद्दल आपण काहीतरी बघत होतो, त्यांच्याबद्दल शिकत होतो. तर त्यावेळेस मी प्रिन्सिपल्स कसे तयार झाले मी तुम्हाला एक्सप्लेन केले. सेम या ठिकाणी सुद्धा तेच आहे. कसे तयार होतात? बार 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 एक्सपेरिमेंट करावं लागतं, रिसर्च करावं लागतं, ऑब्झर्वेशन करावं लागतं, मग प्रिन्सिपल्स तयार होतात. बघा या ठिकाणी तेच सांगितलंय, द मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर डेव्हलप्ड ग्रॅज्युअली विथ थ्रू रिसर्च वर्क. असंच नाही तयार झाले, आधी रिसर्च करावं लागलं. म्हणजे मी एखादी गोष्ट केल्यानंतर काय परिणाम होऊ शकतो ते आधी स्वतः रिसर्च करावं लागतं, सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन करावं लागतं, एक्सपेरिमेंट्स करावं लागतं. मग the result of such experiments have been developed as a principle after its practice in organization. म्हणजेच की या ठिकाणी काय म्हटलं, सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन अँड एक्सपेरिमेंट्स आर कंडक्टेड बिफोर डेव्हलपिंग देम. असंच नाही डेव्हलप करता येत, त्याला असंच प्रिन्सिपल नाही म्हणता येत. तर कसं म्हणता येतं? आपल्याला रिसर्च करावं लागतं, एक्सपेरिमेंट करावं लागतं, ऑब्झर्वेशन करावं लागतं. त्याच्यानंतर रिझल्ट जर पॉझिटिव्ह येत असेल, रिझल्ट जर सेम प्रत्येक वेळेस येत असेल, तर त्यावेळेस आपण त्यांना प्रिन्सिपल म्हणून डेव्हलप करत असतो. आणि ते डेव्हलप करण्या अगोदर सुद्धा आपल्या बिझनेस मध्ये त्याची प्रॅक्टिस करून बघितली जाते. बघा या ठिकाणी फॉर्म्युला लक्षात ठेवा, फक्त तुम्हाला समजून जाईल. प्रिन्सिपल्स कसे तयार झाले? रिसर्च वर्क करून, एक्सपेरिमेंट्स करून, ऑब्झर्वेशन करून प्रिन्सिपल्स तयार झाले. शेवटचा रिझल्ट आपला प्रिन्सिपल म्हणून आला. जे रिझल्ट आला त्या रिझल्टला डेव्हलप केलं, त्यांना प्रिन्सिपल्स असं नाव देण्यात आलं. ओके. तर या ठिकाणी काय केलं जातं? रिसर्च केलं जातं, पहिल्यांदा एक्सपेरिमेंट केलं जातं, एक्सपेरिमेंट केल्यानंतर ऑब्झर्वेशन केलं जातं, ऑब्झर्वेशन केल्यानंतर काही दिवसाला रिझल्ट सुद्धा मिळतो. पहिल्यांदाच असं एक्सपेरिमेंट करून, ऑब्झर्वेशन करून डायरेक्टली रिझल्ट आला, हे प्रिन्सिपल्स आहेत असं म्हणता येणार नाही. प्रॅक्टिस करावं लागतं, सराव करावा लागतो, खूपदा असं करावं लागतं. दुसऱ्यांदा परत एक्सपेरिमेंट झालं, ऑब्झर्वेशन झालं, परत रिझल्ट दिसून आलं. आता या ठिकाणी पहिल्यांदा जेव्हा आपण एक्सपेरिमेंट केलो आणि आता जे एक्सपेरिमेंट केलो त्या दोन्हीचा रिझल्ट सेम आहे का ते बघितलं जातं. दोन्हीचा रिझल्ट सेम आहे. परत एकदा एक्सपेरिमेंट केलं जातं, ऑब्झर्वेशन केलं जातं, मग रिझल्ट पाहिलं जातं. अगोदर जे दोन आपण एक्सपेरिमेंट केलो आणि आता जो एक्सपेरिमेंट केलेला आहे त्याचा रिझल्ट सेम आहे का पाहिलं जातं. सेम आहे. परत एकदा एक्सपेरिमेंट, ऑब्झर्वेशन, रिझल्ट, पहिल्या तीनचा रिझल्ट सेम आहे का, आता केलेलं दोन्ही मॅच होते का, सेम आहे का, यस सेम आहे. मग शेवटी लास्ट वन प्रॅक्टिस केली जातं, सराव केलं जातं, एक्सपेरिमेंट केलं जातं, ऑब्झर्वेशन केलं जातं आणि रिझल्ट शेवटी बघितलं जातं. जर अगोदर केलेल्या 4 एक्सपेरिमेंटचा रिझल्ट या रिझल्टशी मिळत असेल, सेम रिझल्ट येत असेल, तर अशा वेळेस शेवटी त्यांना आपण प्रिन्सिपल म्हणून सांगत असतो किंवा प्रिन्सिपल म्हणून त्यांना आपण डेव्हलप करत असतो. क्लिअर आहे? एका बारीत होत नाही. आज झोपेतून उठलं, उद्या एक्सपेरिमेंट केलं, ऑब्झर्वेशन केलं, रिझल्ट आलं, हे प्रिन्सिपल्स आहेत असं म्हणता येणार नाही. तर आपल्याला ही तर मी फक्त 5 वेळेस सांगले, ऍक्च्युअल मध्ये खूप वेळेस त्यांनी एक्सपेरिमेंट करून बघतात आणि जे रिझल्ट येतात ते रिझल्ट सेम येते का, कमी येते का, जास्त येते, याच्यावरनं मग प्रिन्सिपल्स डेव्हलप करत असतात. देन फ्लेक्झिबिलिटी, हे खूप महत्वाचं आहे. याला मराठीमध्ये लवचिकता असे म्हणतात. आता लवचिकता म्हणजेच बदलणारा, चेंजेस होणारा. फ्लेक्झिबिलिटी म्हणजेच काय, चेंज होणारा. अलौकिक म्हणजेच काय, चेंज न होणारा. बघा या ठिकाणी मॅनेजमेंट प्रिन्सिपल आर फ्लेक्झिबल इन नेचर, म्हणजेच त्यांच्यामध्ये बदल करता येतो. कोणामध्ये? प्रिन्सिपल्स मध्ये चेंजेस आपल्याला करता येतात. सिच्युएशन बदलली की चेंज करावं लागतं, नीड पडली की चेंजेस करावं लागतं, कंपल्सरी असतं. इट मीन्स दे कॅन बी चेंज्ड or modified according to the situation.
म्हणजेच परिस्थितीनुसार त्यांच्यामध्ये बदल करावा लागतो किंवा त्यांच्यामध्ये मोडिफाईड आणावं लागतं, काहीतरी नवीन आणावं लागतं, उपाययोजनांमध्ये बदल करावा लागतो. कंपल्सरी आहे नाही, सिच्युएशन बदलली, मी अगोदर सारखंच माझे प्रिन्सिपल वापरतो म्हणजे ते जमत नाही, बदल करावा लागतं, चेंजेस आणावं लागतं. Manager can be flexible while implementing principles to suit the requirement. म्हणजेच गरजेनुसार, गरज पडली की मॅनेजर प्रिन्सिपल्स मध्ये चेंजेस आणत राहतात. सिच्युएशन बदलली, चेंजेस येणार. सपोज खूप बेसिक एक्झाम्पल मी तुम्हाला समजून सांगते, आय होप तुम्हाला समजेल सुद्धा. आधी आपल्या बिझनेसचा साईज स्मॉल होता, ठीक आहे. आधी हा आपला बिझनेस आहे, गृहीत सपोज अज्युम करा, फक्त ड्रॉइंग वरती जाऊ नका. आधी आपल्या बिझनेसचा साईज कसा होता? स्मॉल होता. तर स्टार्टिंगला स्मॉल होता, आपण मेहनत केलो, एम्प्लॉईज मेहनत केले, प्रॉफिट खूप जास्त होऊ लागलं. मग प्रॉफिट जास्त झाल्यानंतर ते प्रॉफिट कुठेतरी इन्व्हेस्ट करावं लागतं, म्हणून परत आपण एम्प्लॉईजची संख्या वाढवलो, एम्प्लॉईजचं नंबर्स वाढवलो. आणखीन आपण खूप सारे मशीन्स परचेस केलो, मशीन्स मध्ये इन्व्हेस्ट केलो, रॉ मटेरियल्स खूप जास्त प्रमाणात घेऊ लागलो, प्रोडक्शन खूप जास्त होऊ लागलं. मग कालांतराने असंच लॉंग पिरियड नंतर आपल्या बिझनेसचा साईज लार्ज झाला. स्टार्टिंगला कोणताही बिझनेस स्मॉल असतो, कालांतराने त्याच्या बिझनेसचा साईज कसा झाला? लार्ज झाला. लॉंग नाही, लार्ज झाला, साईज वाढला. ओके. तर अशा वेळेस तिथल्या मॅनेजरला किंवा ओनरला, स्मॉल बिझनेस असेल तर या बिझनेस मध्ये सेंट्रलायझेशन ठीक आहे. जर बिझनेस कालांतराने आपला बिग होत गेलं किंवा लार्ज होत गेलं तर अशा वेळेस त्या ठिकाणी सेंट्रलायझेशन जमत नाही. त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं? डिसेंट्रलायझेशन करावं लागतं. म्हणजेच प्रिन्सिपल्स मध्ये फ्लेक्झिबिलिटी आणावी लागते, मॅनेजर्सला चेंजेस करावे लागतात. परत एकदा सिच्युएशन समजून घ्या. स्टार्टिंगला आपला बिझनेस स्मॉल होता, बट कालांतराने लॉंग पिरियड नंतर आपल्या बिझनेसचा साईज वाढला, लार्ज झाला. पण ज्या वेळेस बिझनेस स्मॉल होता त्यावेळेस आपण सेंट्रलायझेशन करत होतो, प्रिन्सिपल ऑफ सेंट्रलायझेशन अप्लाय करत होतो, काम चालून जात होतं, कारण छोटा आहे, फ्यू मेंबर्स किंवा एका मेंबर्सच्या हातामध्ये सगळे डिसिजन किंवा पॉवर असायची. ठीक आहे, स्मॉल असेल तर. नाही, लार्ज असून सुद्धा एकाच मेंबरच्या हातामध्ये पॉवर, हे योग्य नाही. त्याच्यामध्ये फ्लेक्झिबल म्हणजे चेंजेस मॅनेजरला करावे लागतात. आता या ठिकाणी या लार्ज बिझनेस मध्ये त्यांना डिसेंट्रलायझेशन करावं लागतं. समजलं? फ्लेक्झिबिलिटी खूप सोपं आहे. सिच्युएशन बदलली की चेंजेस करायच्या, त्याला आपण म्हणतो फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता म्हणत असतो. पुढे द बिझनेस सिच्युएशन कीप ऑन चेंजिंग, म्हणजे सिच्युएशन प्रत्येक वेळी चेंज होत असते. जसा आधी स्मॉल होता त्याच्यानंतर लार्ज झाला, स्मॉल वरचे वेळी वेगळे प्रिन्सिपल्स अप्लाय व्हायचे, आता मोठा झाला, लार्ज झाला म्हणजे वेगळे प्रिन्सिपल्स अप्लाय होणार. ठीक आहे. आणखीन एक एक्झाम्पल सांगते. तुम्ही लहान होते वेळी तुम्हाला कपडे खूप छोटे लागायचे आणि तुमची हाईट वाढली, तुम्ही मोठे झालात, तर तुम्ही अगोदरचेच कपडे घालतो म्हणलं तर तुम्हाला ते ड्रेस येणार नाहीत, किंवा अगोदरची चप्पल वापरता म्हणलं तर ती चप्पल तुम्हाला येणार नाही, नवीन चप्पल आणावी लागते. समजायला का? प्रिन्सिपल सुद्धा असंच असतात, फ्लेक्झिबल असतात. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स कॅन बी ऍडजस्टेड ऑर मोडिफाईड अँड कॅन बी युज्ड इन द ऑर्गनायझेशन अकॉर्डिंग टू इट्स नीड. गरजेनुसार त्याच्यामध्ये ऍडजस्ट करता येतं, बदल करता येतं, मोडिफाईड करता येतं, मग त्यांचा उपयोग आपल्या बिझनेस मध्ये करता येतं. नंतर फ्लेक्झिबिलिटी समजलं. त्याच्यानंतरचा जो प्रिन्सिपल आहे बिहेवियरल इन नेचर. काय सांगितलंय? बिहेव. काय सांगितलंय याच्यामध्ये? मॅनेजमेंट इज ग्रुप ऍक्टिव्हिटी. येस, आपण शेवटचं प्रिन्सिपल बघितलं. 14 प्रिन्सिपल काय आहे आपलं? प्रिन्सिपल ऑफ टीमवर्क किंवा प्रिन्सिपल ऑफ इस्प्रिट डी कोर. हे प्रिन्सिपल काय सांगतं? टीमवर्क वर फोकस करा. टीमवर्क खूप महत्वाचा आहे.
ग्रुप ऍक्टिव्हिटी खूप महत्वाचं आहे. ग्रुप ऍक्टिव्हिटी खूप महत्वाचं आहे. म्हणजेच प्रिन्सिपल किंवा व्यवस्थापन हे सामूहिक कृती आहे, ग्रुप ऍक्टिव्हिटी आहे, सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे. Management aims at achieving certain goal through a group of human being. म्हणजेच मनुष्यबळाच्या साहाय्याने, ह्युमन बिंग म्हणजे एम्प्लॉईजच्या मदतीने एक गोल साध्य करणे हे व्यवस्थापनाचं ध्येय असतं. गोल, उद्दिष्ट साध्य करणं, गोल अचीव करणं म्हणजेच काय? आता सपोज आपलं गोल ठरलेलं आहे की आपल्याला वर्षभरामध्ये एक 50 करोडचं प्रोडक्शन घ्यायचं आहे. जर मोठा साईज आहे बिझनेसचा, 50 करोडचं प्रोडक्शन घ्यायचं आहे, किंवा आपल्याला या वर्षाच्या शेवटी टर्नओव्हर 50 करोडचं पाहिजे, किंवा प्रॉफिट बद्दल बोलू, करोडोमध्ये आपल्या उलाढाली असतात, करोडोच्या गोष्टी करत असतो आपण. तर आपल्याला वर्षाच्या शेवटी 1 इयर संपलं की आपल्याला आपलं प्रॉफिट किती पाहिजे? 50 करोड प्रॉफिट पाहिजे. मग अशा वेळेस जे 50 करोड आपण उद्दिष्ट, आपलं गोल ठरवलं, ते अचीव करण्यासाठी आपल्याला एम्प्लॉईजची मदत घ्यावी लागते. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर डिझाइन्ड टू इन्फ्लुएन्स ह्युमन बीइंग्स. जे आपले प्रिन्सिपल्स आहेत ते मानवी वर्तणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी मदत करत असतात. कसं बरं? ज्या वेळेस आपण प्रिन्सिपल ऑफ रेम्युनरेशन किंवा जाऊ दे प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क म्हणतो, त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला आपले एम्प्लॉई जे आपण त्याला काम द्यायलो, ते काम घेण्यामध्ये सुद्धा, ते काम करण्यामध्ये सुद्धा सॅटिस्फाईड असावं लागतं. मानवी वर्तणुकीवर म्हणजेच काय? त्याचे स्किल्स ज्या काय म्हणतो आपण त्याला, त्याचे जे स्किल्स आहेत, ज्या ठिकाणी काम करायला पाहिजे त्या ठिकाणीच तो काम करतो, त्याच्या स्किल्स नुसारच तो काम करतो. तर त्याची एफिशियन्सी वाढते. आपण बघितलं, त्याची एफिशियन्सी मध्ये वाढवते. प्रोडक्टिव्हिटी, एक्सपेक्टेड पेक्षा जास्त प्रोडक्टिव्हिटी, आपण प्रोडक्टिव्हिटी लेवल वाढवून घेतो किंवा गेन करत असतो. म्हणजेच काय? तर जे एम्प्लॉईज असतात त्यांच्यामध्ये चेंजेस घडून आणण्यासाठी, त्यांना इन्फ्लुएन्स करण्यासाठी, त्यांच्यावर प्रभाव पाडण्यासाठी तयार केलेली आहेत, मदत करत असतात. दीज प्रिन्सिपल कंट्रोल अ ग्रुप, म्हणजे सामूहिक किंवा एखाद्या समूहावर नियंत्रण ठेवत असतात, कंट्रोल करत असतात आणि त्यांना डायरेक्ट करत असतात. कशासाठी डायरेक्ट करत असतात? तर गोल अचीव करण्यासाठी. कशासाठी? अचीव द ऑब्जेक्टिव्ह, अचीव द गोल. गोल अचीव करण्यासाठी डायरेक्ट करत असतात. आता बिहेवियरल इन नेचर म्हणजेच आपल्या प्रिन्सिपल्सचा स्वभाव कसा आहे, नेचर कसा आहे, बिहेव कसा आहे, तर ते एम्प्लॉईज मध्ये बदल घडून आणण्यासाठी काम करत असतात. या ठिकाणी हे सांगितलेलं आहे. मॅनेजरला हेल्प करत असतात की तू असं काहीतरी कर, या प्रिन्सिपलचा अशा पद्धतीने उपयोग कर की तुझ्या एम्प्लॉईज मध्ये बदल होईल, ते सक्षमपणे काम करतील, एफिशियन्सी वाढेल, प्रोडक्टिव्हिटी लेवल वाढेल, प्रॉफिट खूप जास्त होईल. क्लिअर आहे? त्याच्यानंतर कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. आता प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काहीतरी रिझन असतात. ती गोष्ट घडल्यानंतर, त्या रिझन मुळे ती गोष्ट घडल्यानंतर काहीतरी रिझल्ट आपल्याला दिसून येत असतो. मग या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आर द बेस ऑफ टेकिंग डिसिजन. डिसिजन घेण्यासाठी मदत करत असतात. कोणाला? मॅनेजरला. दे डिटरमाइन द कॉज ऑर रिझन फॉर पर्टिक्युलर इफेक्ट. एखादी गोष्ट घडल्यानंतर ती गोष्ट का घडली याचं रिझन प्रिन्सिपल्स मुळे आपल्याला समजतं. ठीक आहे? तुम्हाला अचानक आता काय केलं काय नाही माहिती, ओसी मध्ये 100 आउट ऑफ 100 पडले. आता का पडले हे रिझन शोधून काढणं. तुम्ही अभ्यास कदाचित चांगल्या पद्धतीने केला असाल म्हणून तुम्हाला 100 आउट ऑफ 100 पडले, रिझन शोधून काढलं. फॉर एक्झाम्पल, पेमेंट ऑफ गुड वेजेस and initiative helps in increasing the output of workers. ज्या वेळेस आपण आपल्या एम्प्लॉईजला सॅलरी चांगली देतो त्यावेळेस त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये किंवा एफिशियन्सी मध्ये वाढ होत असते. कशा पद्धतीने इन्क्रीज होत असते?
आपण बघितलो प्रिन्सिपल ऑफ रेम्युनरेशन मध्ये, ज्यावेळेस आपण आपल्या एम्प्लॉईजला सॅलरी देत असतो, सॅलरी दिल्यानंतर ते किती खुश होतात, किती एक्साइटेड होऊन काम करत असतात. सेकंड एक्झाम्पल आहे मेकिंग इफेक्टिव्ह ऍडव्हर्टाइजमेंट. मेकिंग इफेक्टिव्ह ऍडव्हर्टाइजमेंट इन्क्रीज द सेल ऑफ प्रोडक्ट. ज्या वेळेस आपण प्रभावी जाहिरात करतो, एकदम गुड ऍडव्हर्टाइजमेंट, परफेक्ट ऍडव्हर्टाइजमेंट करतो, त्या ऍडव्हर्टाइजमेंटमुळे आपल्या सेल्स मध्ये वाढ होत असते. आपली जे काही प्रोडक्ट असतं त्यांच्या सेल्स मध्ये वाढ होत असतं. कशामुळे व्हायले, रिझन बघितलं जातं आणि रिझल्ट बघितलं जातं. कॉज अँड इफेक्ट, काय परिणाम व्हायले, हे घडल्यानंतर काय परिणाम व्हायले, हे प्रिन्सिपल मुळे पॉसिबल होत असतं. जसं की ज्यावेळेस आपण इफेक्टिव्ह ऍडव्हर्टाइजमेंट करतो, हे झालं कॉज, हे झालं रिझन. या रिझन मुळे इफेक्ट काय पडतंय तर सेल ऑफ गुड, इन्क्रीज द सेल ऑफ गुड, हे इफेक्ट या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. मग प्रिन्सिपल यासाठी मदत करत असतात, सांगतात, गाईड करतात. गाईड करते वेळी म्हणतात तू ऍडव्हर्टाइजमेंट परफेक्ट कर, तुला त्याचा रिझल्ट दिसून जाईल, इफेक्ट दिसून जाईल. काय इफेक्ट दिसला, सेल ऑफ प्रोडक्ट, इन्क्रीज द सेल ऑफ प्रोडक्ट दिसून आला. समजलं, कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप असतं आपल्या प्रिन्सिपल्स मध्ये. म्हणजेच आपल्याला कन्क्लुजन आपलं सगळं दूर करण्यास मदत करत असतात. आपल्याला समजलं की बाबा प्रिन्सिपल असं सांगतायत, हा रिझल्ट शेवटी दिसून आला, पण हे घडलं कशामुळं, रिझन काय होतं त्यामुळे सेल्स वाढली, हे आपल्याला शोधून किंवा कामे करावी लागतात त्यावेळेस. कधी कधी असं पण होत असतं. ओके, त्याच्यानंतर लास्ट वन आहे ऑल प्रिन्सिपल्स आर ऑफ इक्वल इम्पॉर्टन्स. जे तत्वे आहेत, जे प्रिन्सिपल्स आहेत, सगळ्यांना इक्वल इम्पॉर्टन्स आहे. हे तेवढं महत्वाचं आहे, हे एवढं महत्वाचं आहे, ते काहीच महत्वाचं नाही असं नाही. सगळे इक्वली आहेत, इक्वल आहेत. बघा या ठिकाणी तेच सांगितलं, ऑल प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर ऑफ इक्वल इम्पॉर्टन्स. एक समान महत्व आहे, एकसारखं महत्व आहे. दोज आर टू बी प्रॅक्टिस्ड सायमल्टेनियसली टू गेट बेस्ट रिझल्ट. म्हणजेच प्रिन्सिपल आपले प्रॅक्टिस केलेली आहे, चाचणी केलेली आहे. म्हणजेच आपले जे प्रिन्सिपल्स आहेत एकाच वेळी वापरल्यानंतर, जे सगळे प्रिन्सिपल्स आहेत एकाच वेळी अप्लाय केल्यानंतर बेस्ट रिझल्ट देतात इन द फॉर्म ऑफ अचिव्हमेंट ऑफ प्रीडिफाईन्ड गोल. म्हणजेच पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले जे प्रिन्सिपल्स आहेत सायमल्टेनियसली म्हणजेच एकाच वेळी वापरणे आवश्यक असते. कशासाठी, बेस्ट रिझल्ट साठी. जर तुम्हाला मॅनेजरला बेस्ट रिझल्ट पाहिजे असेल तर सगळ्या प्रिन्सिपलला एकाच वेळी वापरणं गरजेचं आहे. इफ एनी स्पेसिफिक प्रिन्सिपल इज फोकस्ड मोर अँड अदर आर नॉट फॉलोड विथ सेम फोकस. म्हणजेच की एका पर्टिक्युलर प्रिन्सिपल वरती जास्त फोकस करतोय आणि बाकीच्यांकडे तेवढं लक्षच देत नाही, अशा वेळेस then it affects the working of organization. आपल्या बिझनेसच्या कामकाजावर, कामावरती त्याचा परिणाम होत असतो. आता आपण बाकीच्या सगळ्या प्रिन्सिपल कडे लक्ष द्यायला, फक्त आपण प्रिन्सिपल ऑफ कशाबद्दल बोलू, डिव्हिजन ऑफ वर्क कडेच लक्ष देत नाही. सगळे प्रिन्सिपल बरोबर वापरायलो, पण डिव्हिजन ऑफ वर्क कडे लक्ष दिल्या नसल्यामुळं कोणताही एम्प्लॉई कुठेही जाऊन काम करतोय. मग अशा वेळेस त्या एका प्रिन्सिपल कडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा परिणाम सगळ्या बिझनेसवर होतो. ज्या व्यक्तीला जमत नाही ते काम तो करायला जातो, ते काम बिघडतं, त्या ठिकाणचं रॉ मटेरियल खराब होतं, सगळ्याच गोष्टी बिघडून जातात. म्हणून म्हणतात की प्रिन्सिपल्स जे असतात त्यांना, सगळ्या प्रिन्सिपलला इक्वल इम्पॉर्टन्स असतं. सगळे प्रिन्सिपल एकदाच एकाच वेळी वापरणं आवश्यक असतं. एकाकडे जास्त लक्ष, दुसरीकडे कमी लक्ष जमत नाही. देन मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर द सोशल सायन्स. आता हे जे आपले प्रिन्सिपल्स आहेत ते सोशल सायन्स आहेत, सामाजिक शास्त्रातली तत्वे आहेत, सामाजिक शास्त्र आहे. आता सामाजिक शास्त्र म्हणजेच काय मी एक्सप्लेन करते बघा. द नेचर ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट इज नॉट ऍब्सोल्यूट लाईक प्युअर सायन्स. म्हणजे सामाजिक शास्त्र म्हणजे सोशल सायन्स. आता
प्युअर सायन्स म्हणजेच काय, जसं प्युअर सायन्स म्हणजेच केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स एक्सेट्रा. म्हणजेच की जर पाणी बनवण्यासाठी H2O हा फॉर्म्युला असेल, हायड्रोजनचे 2 मॉलिक्युल्स आणि ऑक्सिजनचा 1 मॉलिक्यूल वापरल्यानंतरच वॉटर तयार होतं, पाणी तयार होतं, तर अशा वेळेस हाच फॉर्म्युला वापरून आपल्याला वॉटर तयार करावं लागतं. चेंजेस करायला जमतात का बघा. हायड्रोजनचे मी एकच वापरते, ऑक्सिजनचे 2 मॉलिक्युल्स वापरते. अशा वेळेस दुसरंच काहीतरी तयार होऊन बसेल, वॉटर थोडीच तयार होईल. हे आहे प्युअर सायन्स. म्हणजेच की जे लॉ आहे, जे प्रिन्सिपल्स आहेत प्युअर सायन्स मध्ये, जे नियम आहेत ते ऍज इट इज फॉलो करावे लागतात. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस जमत नाही, सेम फॉलो करावे लागतात. जसं न्यूटन्स लॉ आहे, लॉ काय सांगतं त्यानुसारच फॉर्म्युलाचा यूज करावा लागतं. पायथागोरस असेल, पायथागोरसचा लॉ असेल किंवा सिद्धांत असेल, तर ते सांगतं त्या पद्धतीनेच जो फॉर्म्युला आहे तो अप्लाय करूनच आपल्याला शेवटी आन्सर मिळत असतं. पण आपले प्रिन्सिपल्स असे नसतात, ते सोशल सायन्स असतं, सामाजिक शास्त्र असतं. आता सोशल सायन्स म्हणजेच काय, आपण आपल्या प्रिन्सिपल्स मध्ये सिच्युएशन नुसार चेंजेस करू शकतो. प्रिन्सिपल्स मध्ये आपला फ्लेक्झिबिलिटी असते. आपले प्रिन्सिपल्स प्युअर सायन्स नसतात, चेंजेस करत राहावं लागतं, म्हणून आपण त्यांना सोशल सायन्स असं म्हणत असतो. सामाजिक शास्त्राची प्रिन्सिपल्स असतात आपले, चेंजेस करत राहतो म्हणून. विथ सम मोडिफिकेशन म्हणजेच नवीन मोडिफिकेशन, काहीतरी मोडिफिकेशन अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट, जसं गरज पडली त्याप्रमाणे मोडिफाईड करतो, चेंजेस घडवून आणत असतो. ऑर्गनायझेशन नीड्स टू अप्लाय द प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. आपण गरज पडली की त्यांच्यामध्ये बदल करतो आणि ते प्रिन्सिपल्स आपल्या बिझनेसमध्ये अप्लाय करत असतो, यूज करत असतो. आता मोडिफाईड करणं, चेंज करणं हे खूप महत्वाचं आहे. प्युअर सायन्स मध्ये काय बघितलं आपण, H2 असेल तर हायड्रोजनचे 2, ऑक्सिजनचा एकच मॉलिक्यूल वापरलं तरच वॉटर तयार होते, अदरवाईज दुसरंच काहीतरी यूज केलं तर वॉटर तयार होत नाही. जसं आहे ऍज इट इज तसंच फॉलो करावं लागतं. पण आपल्या प्रिन्सिपल्सचं तसं नसतं. प्रिन्सिपल सिच्युएशन नुसार चेंजेस होत असतात. जर नेचर नुसार बदल होत असतो, साईज नुसार त्यांच्यामध्ये चेंजेस आणावे लागतात. क्लिअर आहे? आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. जर डाऊट असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. अदरवाईज हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि त्याचबरोबर बिग बुल बॅच लॉन्च झालेली आहे, फटाफट बॅच जॉईन करायची आहे. इथून पुढचे व्हिडिओ बिग बुल बॅच मध्ये येणार आहेत. कधी येतील काय नाही ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेल ज्यावेळेस व्हिडिओ असतील. कधी बिग बुल बॅच मध्ये व्हिडिओ टाकायला सुरुवात होईल मी सांगेल. ओके, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाबा, टेक केअर, स्टे कनेक्टेड.